रस्ता अडवलेला आहे आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जवळपास 40 शेतकरी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले. हे दुर्दैव आहे की आंदोलनाचं अल्टिमेटम देऊन सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आया बहिणी लेकरं घेऊन सगळे बिराड आंदोलन म्हणून या ठिकाणी बसलेत. आज 28 तास झाले तरी सुद्धा त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. ही निद्रिस्त अवस्था ही या गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे, याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. अगदी एका छोट्या पातळ चवाळ्यावर ते उघड्यावर बसलेले आहेत. त्यांना आंदोलनासाठी इथं काही व्यवस्था केलेलीच नाही. ती एक दुर्दैव, म्हणजे आंदोलकांना किती तुच्छतेने बघितलं जातं हे सुद्धा याच्यातून एक दिसतंय. ना त्यांना बसायला जागा आहे, थंडी आहे, त्यांच्या अंगावर काही नाही आहे आणि अशात त्यांनी असणारं जीव धोक्यात घालून या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या 4 वर्षापासून आमचा शिवरस्ता मोकळा करावा. शिवरस्ता अडवणारा जो आहे त्याला सांगतायत की आम्हाला गावठाणमधून जागा द्या, तरीसुद्धा तहसीलदार आणि प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही. हे गंभीर आहे आणि म्हणून जवळपास 35 ते 40 एकर जमीन त्या ठिकाणी आज त्या रस्त्यामुळं अडवण्यात आलेली. अनेक त्या रस्त्यावर खड्डे केल्यामुळे शेतकऱ्यांचे अपघात झालेले आहेत आणि 40 कुटुंब असलेले हे शेतकरी आज उद्विग्न मानसिकतेत आहेत. जर न्याय नाही मिळाला तर आत्महत्याच्या उंबरठ्यावरती उभा आहेत. मालेगावचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला असताना यांच्या जीविताची कसलीही काळजी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यांच्या उपोषणाला विचारलं सुद्धा नाही. आज आम्ही आलो तर त्यांचं जुनं दिलेलं निवेदन सुद्धा सापडत नाही आणि तहसीलदार सुद्धा या ठिकाणी गायब आहेत अशी स्थिती आहे. आणि म्हणून आम्ही आज अप्पर जिल्हाधिकारी यांना मी भेटलोय आणि 2 तासामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे, उपोषण सुटलं पाहिजे, प्रश्न मार्गी लागला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. मंत्रालयीन स्तरावरती लढा दिला जाईल आणि हा तहसीलदार कुणाच्या दबावाखाली काम करतोय त्याच्या निलंबनाची मागणी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतोय. आणि जर लवकरात लवकर न्याय नाही दिला, मी या प्रशासनाला सुद्धा आव्हान करतोय, त्यांना SP आणि जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान करतोय की तात्काळ गावामध्ये धाव घ्या. उद्या जर तुम्ही धाव घेऊन त्या ठिकाणची परिस्थिती हाताळली नाही तर तिथं हत्याकांड होऊ शकतं, आत्महत्या होऊ शकते आणि राज्याचा कायदा व सुव्यवस्था वेठीस धरला जाऊ शकतो. एवढा गंभीर हा प्रश्न आहे, हा छोटा प्रश्न नाही. आज दुर्दैवाने शिवरस्त्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतंय, हे गंभीर आहे. आणि म्हणून लवकर जर हा रस्ता खाली केला नाही तर मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी आंदोलन स्पॉटवरती करून रस्ता खुला केल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. आमच्या या आया बहिणीला जर जास्त काळ या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेठीस धरलं तर रात्रीसुद्धा आम्ही याचे व्हिडिओ काढून राज्याचा मुद्दा केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही प्रशासनाला दिलाय. अप्पर जिल्हाधिकारी सन्माननीय यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की मी तहसीलदारला बोलवलंय आणि 1.5 ते 2 तासात हा प्रश्न मी मार्गी लावून यांचं उपोषण सोडतं असं आम्हाला सकारात्मक त्यांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्यांची वाट बघतो आणि जर पुन्हा वेठीस धरलं तर त्या ठिकाणी पॅन्थर स्टाईल आंदोलन राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा आहे. एकाही शेतकऱ्याचा जीव जाता कामा नये यासाठी आम्ही भूमिका घेतो.